नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच योद्ध्याची हवा आहे आणि ते म्हणजे शरद पवार. आणि वयाच्या या टप्प्यावर म्हातारा योद्ध्याची धोबीपछाड सध्या राजकीय चर्चेचा विषय आहे. माझे वय 65 झाले, माझे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न आहे. आणखी किती काळ प्रतीक्षा करायची? काका काही केल्या राजकारणाचे सूत्र सोडण्यास तयार नाही. आता स्वप्नपूर्तीची हीच योग्य संधी आहे. त्यात आता भक्कम साथ आहे ती फडणवीस, मोदी आणि शहा यांची. वय झालंय, आता म्हातारं थकलं आहे. या वयात पळून पळून पळणार किती? आता शरण येण्याशिवाय गत्यंतर नाही असं समजून पक्ष संपवण्यासाठी कानात हवा गेलेल्या पुतण्याला आणखी हवा भरून त्याचा पक्ष फोडण्याचा कावा गेल्या वर्षी केला गेला. मात्र काका तो काकाच. यानंतर त्यांनी संयमाने राजकारण करत अशी काही राजकीय आखाड्यात धोबीपछाड केली की त्यात त्यांनी भल्या भल्यांना आडवे केले. मुख्यमंत्री पद तर राहिले दूर, आता स्वतः आमदार होण्याची देखील वांदे झाले आहेत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपणास आठवत असेल की काही दिवसांपूर्वी ज्या वेळेस अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि काही आमदारांना सोबत घेऊन पक्षावरच आपला दावा ठोकला, त्यावेळेस झालेल्या सभेत शरद पवार साहेबांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. आता तुमच्या राष्ट्रवादी पक्षात सर्वात आश्वासक चेहरा कोणता? त्यावर पवारांचे उत्तर होते शरद पवार, शरद पवार. हे त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय अनुभवाच्या जोरावर सिद्ध देखील करून दाखवले. पक्ष गेला, चिन्ह गेले, आमदार खासदारही गेले, तरी देखील न डगमगता त्यांनी नव्याने पक्षाची बांधणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची साथ घेत लोकसभेला याच म्हाताऱ्याने असे डाव टाकले की अगदावर बलाढ्य शेर असलेल्या महायुतीचे शेर पालापजळा होऊन त्यांची दानादान उडाली. ज्यांना ज्यांना राजकारणात या राज्याची मुख्यमंत्री पदाची आस आहे त्या सर्वांची झोप या 83 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी उडवली. लोकसभेला दारुण पराभव झाला. आता यांना विधानसभेची वाट लागण्याची चिंता आहे. त्यामुळे पवारांना नामोहरण करत सत्ता कशी मिळवायची ही एकच चिंता सध्या महायुतीला लागली आहे. ज्या ऑपरेशन लोटसच्या नावाखाली राज्यातील पक्षांची तोडफोड करून आमदार खासदारांची खरेदी विक्री करून तोडफोडीच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्यात आले, आज त्याच पक्षाला सर्वात जास्त गळती लागली आहे. राजकारण असे काही फिरले आहे की आता कमळाच्या पाकळ्या गळायला लागल्या आहेत. अनेकांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीची वाट धरली असून केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपमधून सर्वात मोठी आउटगोईंग होत असून इनकमिंग मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी त्यांच्या बारामतीमध्ये पराभव झाला. हा पराभव आता अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आता त्यांना याचा साक्षात्कार होत आहे की आपण चूक केली. त्यांना यापुढे भीती अशी आहे की कदाचित बारामतीतून आपल्यावर पुन्हा आमदार देखील होणे शक्य होणार नाही. त्यांच्या मनात हे शैल्य आहे, म्हणून भाषणातून ते व्यक्त देखील होत आहे. काल परवा बोलताना ते बोलून गेले की बारामतीला माझ्याशिवाय वेगळा आमदार हवा, मग माझ्या कामाची तुलना तुम्ही त्यांच्याशी करा. यावरून अजित पवार बारामतीत निवडणूक लढवणार की नाही अशा बातम्या देखील पेरल्या गेल्या. मात्र हा सर्व राजकीय डाव असून मतदारांच्या मनाला साथ घालण्याचा प्रयत्न आहे अशी टीका पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली. एकंदरीत काय तर या 83 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी सध्या सर्वांनाच बेजार केले आहे. यांच्या राजकीय युद्धाची धोबीपछाड राजकारणात यशस्वी ठरत असून अनेक पैलवानांना त्यांनी गारद केले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार पुन्हा एकदा बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात योगेंद्र पवार यांना उभे करून त्यांच्या पराभवाची रणनीती तयार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आणि जर सरदारच पराभूत होणार असेल तर मग शिलेदारांचं काय? लोकसभेला दणका बसल्याने विधानसभेसाठी महायुतीने आणखी जोर लावला आहे. यासाठी आयोगाला हाताशी धरून विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण म्हातारं तितकंच खमका आहे. डावपेच आखले आहेत, नव्याने आखत आहेत. शिवरायांच्या पुतळा पडल्याच्या घटनेनंतर महायुतीची परिस्थिती आणखी काही भीषण झाली आहे. मुख्यमंत्र्यांपासून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आणि इतर वाचाळ नेत्यांची घसरती भाषा त्याच्यात द्योतक आहे. जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी तशी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची भाषा गल्लीतल्या भांडणासारखी असेल. शिवाय बदलापूर येथील झालेले प्रकरण राज्यातील जनतेने मनावर घेतले असून बदलापूर प्रकरणाची हाय या सरकारला देखील भोगावी लागणार आहे. राज्यातील जनतेला घर फोडलेले आवडत नाही असे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच म्हटले आहे. आणि मीही ती चूक केली असे देखील त्यांनी मान्य देखील केले आहे. मग जर जनतेला घर फोडलेले आवडत नसेल तर मग पक्ष फोडलेला कसा आवडेल?
म्हणून महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले की तुम्हाला कुरघोडीचे राजकारण नको आणि फोडाफोडीचे राजकारण देखील नको. त्याची झळ भाजपला लोकसभेत भोगावी लागली. आता आस आहे ती फक्त लाडक्या बहिणीसारख्या योजनेची. त्यातही श्रेयवादाची लढाई सुरू आहे. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या योजनेची स्वतंत्र ब्रँडिंग करत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर स्वतःला गुलाबी रंगात न्हावून घेतले आहे. मात्र राजकीय परिस्थिती बिकट आहे. हा गुलाबी रंग स्वप्न गुलाबी करतो की स्वप्नांची राख रांगोळी हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. महायुतीत जागा वाटपाचा पेच अजून सुटलेला नाही. सन्मानजनक जागा मिळतील याची कोणतीही दोन्ही पक्षांना शाश्वती नाही. कमी जागांवर समाधान मानून घेण्याची भाजपची रणनीती नाही. मित्र पक्षांची निवडून येण्याची क्षमता कमी झाली आहे हे भाजपला देखील माहिती झालं आहे. खुद्द अजित पवार यांनाच निवडून येण्यासाठी कदाचित वेगळ्या मतदारसंघाची वाट धरावी लागू शकते. शिवाय राज्यातील जनतेचा मूळ हा महायुतीच्या विरोधात आहे हे वारंवार सिद्ध होत आहे. त्यामुळे सध्या अजित पवार यांचे तेल गेले तूप गेले आणि हाती दुपाटणे आले अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर किती साथीदार सोबत असतील याची शाश्वती नाही. किती आमदार निवडतील याचा काही भरोसा नाही. भविष्यात भाजप आपल्याला सोबत ठेवेल याचीही काही रणनीती नाही. अजित पवारांना मोठ्या प्रमाणावर विरोध महायुतीतून आणि भाजपमधून RSS मधून होत आहे. अशा परिस्थितीत महायुती सोडायची तर काकांचे दरवाजे बंद आहेत. तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर ते आघाडीकडे कार्यकर्ते आहेत पण मतदार नाहीत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे देखील स्वतःला चाणक्य समजतात पण ते देखील चक्रव्यूहमध्ये अडकले आहेत. तिकडून त्यांना शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जरांगे पाटील यांनी घेरले आहे. यातून बाहेर पडण्याची त्यांची धडपड सुरू आहे. एकंदरीत काय तर महायुती पूर्णतः हताश होत आहे. याचा फायदा न घेतल्यास ते शरद पवार कसले. काल परवाच ते सोलापुरात होते. जिल्ह्यात माढा, करमाळा, सांगोला, पंढरपूर सर्वच ठिकाणी फिल्डिंग लावून त्यांनी कोल्हापुरात कागलमध्ये जाऊन समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश करून घेतला. इंदापूरचे आमदार हर्षवर्धन पाटील देखील लवकरच तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत अशा देखील वार्ता आहेत. त्यामुळे राजकारणात शरद पवार हे एक वेगळे रसायन आहे. भविष्यातील पिढीला विश्वास बसणार नाही ज्यांचा पक्ष फोडला आहे. पहिल्या फळीतील जवळपास सर्व नेते 80% आमदार फोडलेले असताना शरद पवारांनी वयाच्या या उंबरठ्यावर गल्ली ते दिल्ली अनिर्बंध सत्ता असलेल्या महासत्तेला घाम फोडला होता. आजोबांची पिढी गेली, बापांची पिढी गेली, आता आमचीही पिढी चालली आहे. तरी पण यांना संपवायला आलेल्यांना गाडून थाटात उभे आहेत ते शरद पवार. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर जितकी आव्हानं काँग्रेसने ठेवली आहेत, उद्धव ठाकरेंनी ठेवली आहेत, त्यापेक्षा मोठे आव्हान आहे ते शरद पवारांचे. तूर्त एवढेच. आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.